प्रेरणादायी आणि भक्तिपूर्ण कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आता वेळ न घालवता आपण या तेजस्वी कथेला सुरुवात करूया. ओम सोमाय नमः. ओम नमः शिवाय. सोपानपूर नावाच्या एका निसर्गरम्य आणि समृद्ध गावात मार्तंड नावाचा एक तरुण राहत होता. मार्तंड हा स्वभावाने अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि शांत वृत्तीचा मुलगा होता. तो गावात रथ चालवण्याचे काम करून आपले जीवन व्यतीत करत असे. त्याचे रथावरील नियंत्रण आणि घोड्यांशी असलेले नाते इतके घट्ट होते की गावातील मोठे व्यापारी असोत किंवा बाहेरून आलेले पाहुणे, सर्वांना मार्तंडच्याच रथातून प्रवास करणे सोयीचे वाटायचे. मार्तंडचे कुटुंब तसे छोटे आणि सुखी होते. त्याची पत्नी सुमती अत्यंत समजूतदार होती आणि ते दोघे एका साध्या पण सुबक घरात राहून आपला संसार सांभाळत होते. त्यांच्या आयुष्यात कोणतीही मोठी अडचण नव्हती किंवा गरिबीचा असा कोणताही मोठा डाग नव्हता. तरीही मार्तंडच्या मनात मात्र नेहमी काहीतरी वेगळे करण्याची किंवा आपल्या आयुष्याला एक नवी उंची देण्याची एक सुप्त ओढ सतत जागृत असायची. ही अंतर्गत अस्वस्थता त्याला कधीकधी रात्री शांत झोपू देत नसे. एके दिवशी सोपानपूरच्या मध्यभागी असलेल्या चावडीवर लोकांची मोठी गर्दी जमली होती आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि थोडी भीती जाणवत होती. सर्वत्र एकाच विषयाची चर्चा सुरू होती, ती म्हणजे अनेक वर्षांनंतर येणारे खग्रास चंद्रग्रहण. चंद्रदेव आपला संपूर्ण प्रकाश पृथ्वीपासून काही काळासाठी हिरावून घेणार होते आणि त्या रात्री चंद्र रक्तासारखा लाल दिसणार होता, असे ज्योतिष जाणकार सांगत होते. गावातील जुनी जाणती माणसे या ग्रहणाबद्दल नानाविध कथा आणि तर्कवितर्क लावत होती. कोणाला या खगोलीय घटनेची भीती वाटत होती, तर कोणाला हे निव्वळ निसर्गाचे कुतूहल वाटत होते. मार्तंडने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यालाही या घटनेबद्दल एक प्रकारचे आकर्षण वाटू लागले. त्याला मनात कुठेतरी असे वाटत होते की कदाचित हे ग्रहण त्याच्या आयुष्यातील साचलेपण दूर करून त्याला काहीतरी नवीन मार्ग दाखवेल. दिवसभर रथावर बसून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडत असताना त्याच्या कानावर ग्रहणाशी संबंधित अनेक गूढ गोष्टी पडत होत्या. काही जण म्हणत होते की या रात्री जंगलातील सुप्त शक्ती जागृत होतात, तर काही जण सांगत होते की हे स्वतःच्या आत्म्याचे परीक्षण करण्याचे ग्रहण आहे. मार्तंड या गोष्टी ऐकून विचारात पडला. सायंकाळी घरी परतताना मार्तंडाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. सुमतीने त्याला नेहमीप्रमाणे प्रेमळ स्वागत करून जेवण वाढले, पण त्याचे लक्ष मात्र खिडकीतून दिसणाऱ्या त्या पूर्ण चंद्राकडे होते, जो लवकरच ग्रहणाच्या सावलीत हरवणार होता. मार्तंडाला त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले की त्याचे आयुष्य रथाच्या चाकांसारखे एकाच ठरलेल्या वाटेवर फिरत आहे आणि त्याला या चौकटीतून बाहेर पडून काहीतरी भव्य दिव्य करायचे आहे. चंद्रदेवाचा तो शीतल प्रकाश त्याला जणू काहीतरी निगूढ संकेत देत होता, पण तो संकेत नेमका काय आहे हे त्याला उमजत नव्हते. सोपानपूरची ती रात्र वरवर शांत दिसत असली तरी मार्तंडच्या मनात मात्र एका मोठ्या बदलाची नांदी सुरू झाली होती, ज्याची परिणती लवकरच एका साहसी प्रवासात होणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सोपानपूरच्या मुख्य चौकात वेदशास्त्रींनी मोठी दवंडी पिटवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी अत्यंत गंभीर सुरात जाहीर केले की येणारे खग्रास चंद्रग्रहण हे सामान्य नसून ते माणसाच्या धैर्याची आणि नीतिमत्तेची खरी कसोटी पाहणारे ठरेल. ग्रहणाची वेळ जसजशी जवळ येत जाईल तसतसे निसर्गातील बदल माणसाच्या मनावरही परिणाम करतील, असा इशारा त्यांनी दिला. मार्तंड तिथेच उभा राहून हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होता. तेव्हाच त्याचा मित्र विश्वनाथ त्याच्याजवळ आला. विश्वनाथ हा गावात त्याच्या चाणाक्ष बुद्धीसाठी आणि झटपट श्रीमंत होण्याच्या नादासाठी ओळखला जात असे. त्याने मार्तंडाला गर्दीपासून थोडे बाजूला नेले आणि एका गुप्त मोहिमेबद्दल सांगू लागला. विश्वनाथच्या माहितीनुसार खग्रास ग्रहणाच्या काळोखात जंगलाच्या एका कोपऱ्यात असलेल्या प्राचीन अवशेषांमध्ये एक मोठी गुप्त संपत्ती उघड होणार होती, जी मिळवण्यासाठी मार्तंडाच्या वेगवान रथाची आणि धाडसाची त्याला गरज होती. त्याने मार्तंडाला मोठे स्वप्न दाखवले की जर ही मोहीम यशस्वी झाली तर त्याला आयुष्यभर रथ मुडण्याचे कष्ट करावे लागणार नाहीत आणि तो सोपानपूरच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरेल. मार्तंडाला हे प्रलोभन सुखावणारे होते, पण त्याचवेळी वेदशास्त्रींनी दिलेला कसोटीचा इशारा त्याच्या मनात धाकधूक निर्माण करत होता. त्याला माहीत होते की विश्वनाथचे मार्ग नेहमीच सरळ नसतात, पण आपल्या साध्या आणि एकसुरी आयुष्यातून बाहेर पडण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचे त्याला क्षणभर वाटले. मार्तंडाच्या मनात मोठे द्वंद्व सुरू झाले. एकीकडे त्याचे संस्कार आणि प्रामाणिकपणा त्याला थांबवत होते, तर दुसरीकडे गरिबीतून कायमची सुटका करून घेण्याचा मोह त्याला खुणावत होता. विश्वनाथ
विश्वनाथने त्याला बजावले की अशी संधी आयुष्यात एकदाच येते, विचार कर आणि रात्रीपर्यंत तुझा निर्णय कळव. मार्तंड तिथून निघाला खरा, पण त्याचे मन मात्र स्थिर नव्हते. त्याला रथावर बसून काम करतानाही सारखा तो खजिना आणि वेधशास्त्रींचे ते शब्द आठवत राहिले. चंद्रदेव खरोखरच कोणाला संपत्ती देणार होते की कोणाची परीक्षा घेणार होते हे त्याला उमजत नव्हते. आपल्या कुटुंबाचे भविष्य उजळवण्यासाठी आपण हा धोका पत्करावा का, या विचाराने तो पुरता गोंधळून गेला होता. त्याच्या मनातल्या या वादळाने त्याला अस्वस्थ केले होते आणि बाहेर मात्र ग्रहणाचे सावट हळूहळू सृष्टीवर पसरू लागले होते. मार्तंडाला जाणीव झाली की आता त्याला घेतलेला कोणताही निर्णय त्याच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकणार आहे. सायंकाळी मार्तंड घरी परतला तेव्हा त्याचे मन विश्वनाथने दिलेल्या प्रलोभनाने आणि वेधशास्त्रींच्या इशाऱ्याने पुरते व्याकुळ झाले होते. सुमती नेहमीप्रमाणे दारात त्याची वाट पाहत उभी होती, पण आज तिच्या चेहऱ्यावर नेहमीचे हास्य नव्हते, तर चिंतेची एक गडद सावली पसरलेली होती. जेवण झाल्यावर जेव्हा दोघे अंगणात बसले होते तेव्हा सुमतीने अत्यंत कातर स्वरात तिला पडलेल्या एका भीषण स्वप्नाबद्दल सांगायला सुरुवात केली. तिने सांगितले की स्वप्नात तिला आभाळातील चंद्र पूर्णपणे रक्तासारखा लाल झालेला दिसला आणि त्या लाल प्रकाशाने संपूर्ण सृष्टी जणू दहशतीखाली वावरत होती. त्या भयानक प्रकाशात तिला मार्तंड एका खोल आणि अंधाऱ्या दरीच्या काठावर उभा असलेला दिसला, जिथे पाऊल टाकणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. सुमतीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. ती मार्तंडचा हात धरून कळकळीने विनवणी करू लागली की येणाऱ्या ग्रहणाच्या रात्री त्याने रथाची चाके घराबाहेर काढू नयेत आणि कोणत्याही परिस्थितीत घराचा उंबरठा ओलांडू नये. तिला जाणवत होते की हे स्वप्न केवळ कल्पनाविलास नसून निसर्गाने दिलेला एखादा अशुभ संकेत आहे. मार्तंडने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला खरा, पण सुमतीच्या त्या स्वप्नाने त्याच्या मनात आधीच सुरू असलेल्या वादाला अधिकच फोडणी दिली. त्याला जाणवले की एकीकडे विश्वनाथ त्याला संपत्तीच्या शिखरावर नेण्याचे स्वप्न दाखवत आहे, तर दुसरीकडे सुमतीला त्याला दरीच्या गर्तेत पडताना दिसत आहे. सुमतीने स्वप्नात पाहिलेला तो रक्ताळलेला चंद्र मार्तंडच्या डोळ्यासमोर वारंवार येत होता, जणू तो चंद्रदेव स्वतः मार्तंडला सावध करत होते. मार्तंडच्या मनात एका बाजूला आपल्या कुटुंबाला चांगले दिवस देण्याची जिद्द होती आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पत्नीची भीती आणि तिचे प्रेम होते. ग्रहणाची ती रात्र जसजशी जवळ येत होती तसतसे मार्तंडच्या भोवतालचे वातावरण अधिकच गूढ आणि आव्हानात्मक होत चालले होते. त्याला समजेना की हे स्वप्न सुमतीची निव्वळ भीती आहे की चंद्रदेवाने तिला दिलेला एखादा प्रत्यक्ष संकेत. मार्तंडने त्या रात्री सुमतीला वचन दिले की तो स्वतःची काळजी घेईल, पण त्याच्या मनातली ती खजिन्याची ओढ अजूनही पूर्णपणे विझलेली नव्हती. शांत रात्रीच्या अंधारात सुमतीचे ते शब्द आणि विश्वनाथचे प्रलोभन या दोन टोकांवर मार्तंडचे मन झुलत राहिले आणि घराबाहेर मात्र काळूक अधिकच गडद होत चालला होता. सायंकाळी मार्तंड घरी परतला तेव्हा त्याचे मन विश्वनाथने दिलेल्या प्रलोभनाने आणि वेधशास्त्रींच्या इशाऱ्याने पुरते व्याकुळ झाले होते. सुमती नेहमीप्रमाणे दारात त्याची वाट पाहत उभी होती, पण आज तिच्या चेहऱ्यावर नेहमीचे हास्य नव्हते, तर चिंतेची एक गडद सावली पसरलेली होती. जेवण झाल्यावर जेव्हा दोघे अंगणात बसले होते तेव्हा सुमतीने अत्यंत कातर स्वरात तिला पडलेल्या एका भीषण स्वप्नाबद्दल सांगायला सुरुवात केली. तिने सांगितले की स्वप्नात तिला आभाळातील चंद्र पूर्णपणे रक्तासारखा लाल झालेला दिसला आणि त्या लाल प्रकाशाने संपूर्ण सृष्टी जणू दहशतीखाली वावरत होती. त्या भयानक प्रकाशात तिला मार्तंड एका खोल आणि अंधाऱ्या दरीच्या काठावर उभा असलेला दिसला, जिथे पाऊल टाकणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. सुमतीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. ती मार्तंडचा हात धरून कळकळीने विनवणी करू लागली की येणाऱ्या ग्रहणाच्या रात्री त्याने रथाची चाके घराबाहेर काढू नयेत आणि कोणत्याही परिस्थितीत घराचा उंबरठा ओलांडू नये. तिला जाणवत होते की हे स्वप्न केवळ कल्पनाविलास नसून निसर्गाने दिलेला एखादा अशुभ संकेत आहे. मार्तंडने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला खरा, पण सुमतीच्या त्या स्वप्नाने त्याच्या मनात आधीच सुरू असलेल्या वादाला अधिकच फोडणी दिली. त्याला जाणवले की एकीकडे विश्वनाथ त्याला संपत्तीच्या शिखरावर नेण्याचे स्वप्न दाखवत आहे, तर दुसरीकडे सुमतीला त्याला दरीच्या गर्तेत परताना दिसत आहे.
सुमतीने स्वप्नात पाहिलेला तो रक्ताळलेला चंद्र मार्तंडच्या डोळ्यासमोर वारंवार येत होता. जणू तो चंद्रदेव स्वतः मार्तंडला सावध करत होते. मार्तंडच्या मनात एका बाजूला आपल्या कुटुंबाला चांगले दिवस देण्याची जिद्द होती आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पत्नीची भीती आणि तिचे प्रेम होते. ग्रहणाची ती रात्र जसजशी जवळ येत होती तसतसे मार्तंडच्या भोवतालचे वातावरण अधिकच गूढ आणि आव्हानात्मक होत चालले होते. त्याला समजेना की हे स्वप्न सुमतीची निव्वळ भीती आहे की चंद्रदेवाने तिला दिलेला एखादा प्रत्यक्ष संकेत. मार्तंडने त्या रात्री सुमतीला वचन दिले की तो स्वतःची काळजी घेईल, पण त्याच्या मनातली ती खजिन्याची ओढ अजूनही पूर्णपणे विझलेली नव्हती. शांत रात्रीच्या अंधारात सुमतीचे ते शब्द आणि विश्वनाथचे प्रलोभन या दोन टोकांवर मार्तंडचे मन झुलत राहिले आणि घराबाहेर मात्र काळोख अधिकच गडद होत चालला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मार्तंड अजून सुमतीच्या स्वप्नाच्या आणि विश्वनाथच्या प्रलोभनाच्या विचारातच होता. तोच गावातील प्रतिष्ठित पण तितकाच वचक असलेला व्यापारी भैरव याचे काही सैनिक त्याच्या घरासमोर येऊन थांबले. त्यांनी मार्तंडला निरोप दिला की भैरवने त्याला त्वरित वाड्यावर बोलावले आहे. मार्तंडच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, कारण त्याचे आणि भैरवचे कधीच कोणतेही देणीघेणे नव्हते. वाड्यावर गेल्यावर भैरवने त्याला एका अंधाळ्या खोलीत नेले आणि समोर जुन्या कागदपत्रांचा एक ढीग ठेवला. भैरवने अतिशय थंड आणि करड्या सुरात मार्तंडला सांगितले की त्याचे वडील जेव्हा हयात होते तेव्हा त्यांनी व्यवसायासाठी भैरवकडून खूप मोठे कर्ज घेतले होते. व्याजासह ती रक्कम आता इतकी वाढली होती की मार्तंडला त्याचे घर आणि रथ विकूनही ती फेडणे अशक्य होते. भैरवने स्पष्ट शब्दात धमकावले की जर पुढच्या 2 दिवसात म्हणजेच ग्रहणाच्या समाप्तीपर्यंत कर्जाचा पहिला हप्ता मिळाला नाही तर तो मार्तंडचे घर जप्त करेल. मार्तंडला हा धक्का सहन झाला नाही. त्याच्या वडिलांनी कधीच कोणाकडून कर्ज घेतले आहे असे त्याला वाटले नव्हते, कारण ते नेहमी स्वाभिमानी जीवन जगले होते. परंतु भैरवने दाखवलेल्या कागदांवर वडिलांची स्वाक्षरी पाहून मार्तंड निरुत्तर झाला. त्याला आता समजले की विश्वनाथने दिलेली संपत्तीची ऑफर कदाचित त्याच्यासाठी केवळ एक मार्ग नव्हता, तर ती काळाची गरज बनली होती. भैरवच्या नजरेत असलेली ती क्रूरता आणि सावकारी पाश मार्तंडला गुदमरवून टाकत होते. वडिलांनी घेतलेल्या या कर्जाच्या ओझ्याने मार्तंडचा स्वाभिमान पार डळमळीत झाला. त्याला वाटले की नियती जणू त्याला चारही बाजूंनी घेरून एका संकटात ढकलत आहे. सुमतीचे स्वप्न, विश्वनाथची गुप्त मोहीम आणि आता भैरवची ही धमकी, या सर्वांचा काहीतरी परस्पर संबंध तर नाही ना, असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. भैरवच्या वाड्यावरून बाहेर पडताना मार्तंडचे पाय जड झाले होते. त्याला आता समजले की ग्रहणाची ही रात्र त्याच्यासाठी केवळ संपत्ती मिळवण्याची संधी नसून आपल्या कुटुंबाचे घर आणि वडिलांची अब्रू वाचवण्याची अखेरची लढाई असणार होती. काळोख आता केवळ आकाशातच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही दाटू लागला होता आणि यातून बाहेर पडण्यासाठी त्याला कोणत्याही परिस्थितीत त्या ग्रहणाच्या गूढ शक्तीला सामोरे जावे लागणार होते. भैरवच्या वाड्यातून बाहेर पडल्यावर मार्तंडचे पाय जणू जमिनीला खिळले होते. त्याच्या डोळ्यांसमोर वडिलांचा चेहरा आणि सुमतीचे रडवेले रूप वारंवार येत होते. मनातील गोंधळ शमवण्यासाठी त्याने थेट गावाबाहेर असलेल्या वेदशास्त्रींच्या आश्रमाकडे धाव घेतली. वेदशास्त्री तेव्हा आपल्या जुन्या पोथ्या आणि खगोलशास्त्रीय यंत्रांमध्ये मग्न होते, पण मार्तंडच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता पाहून त्यांनी आपले काम थांबवले. मार्तंडने त्यांना आपल्या मनातील सर्व भीती, भैरवची धमकी आणि विश्वनाथने दिलेल्या प्रलोभनाबद्दल सांगितले. तसेच सुमतीच्या त्या भीषण स्वप्नाचाही उल्लेख केला. वेदशास्त्रींनी शांतपणे त्याचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आणि मग मंद हास्य करत म्हणाले, मार्तंड, हे खग्रास चंद्रग्रहण केवळ आकाशातील छाया आणि प्रकाशाचा खेळ नाही, तर ते मानवी अंतर्मन शुद्ध करण्याची आणि धैर्याची परीक्षा घेण्याची वेळ आहे. लोक ग्रहणाला घाबरतात कारण त्यांना स्वतःच्या पापांची भीती वाटते, पण जो सत्याच्या मार्गावर असतो त्याला हे ग्रहण नवी दिशा देते. लक्षात ठेव, देव कधीही कोणाला तयार संपत्ती किंवा चमत्कारिक उपाय देत नाही. तो फक्त संकेत देतो आणि योग्य मार्गाची जाणीव करून देतो. तू विचार करतोयस की पूजा अर्चा करून किंवा कोणाकडे तरी खजिना मागून तुझे संकट सुटेल, पण तसे होणार नाही. तुला तुझ्या कर्माने आणि बुद्धीनेच या अंधारातून बाहेर पडावे लागेल. वेदशास्त्रींच्या या शब्दांनी मार्तंडाला थोडा धीर मिळाला, पण नेमका मार्ग अजूनही स्पष्ट नव्हता. आश्रमातून बाहेर पडत असताना एका जुन्या वराच्या झाडाखाली त्याला एक अनोळखी पण अत्यंत शांत चेहऱ्याचा प्रवासी बसलेला दिसला. त्याचे नाव सोमदत्त होते. सोमदत्ताच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि त्याच्याकडे पाहिल्यावर मार्तंडाला क्षणभर असे वाटले की तो त्याला आधीपासून ओळखतो. सोमदत्ताने मार्तंडाला जवळ बोलावले आणि अगदी सहजपणे विचारले, काय रथचालक,
आज रथाची चाके थांबली आणि मनाची चाके वेगवान झाली आहेत का? मार्तंड थक्क झाला, कारण त्याने सोमदत्ताला काहीच सांगितले नव्हते. सोमदत्त पुढे म्हणाला, निसर्ग कधीही कोणाचे नुकसान करत नाही, तो फक्त आरसा दाखवतो. आज रात्री जेव्हा चंद्र रक्तासारखा लाल होईल तेव्हा घाबरून न जाता त्या प्रकाशात काय दिसते आहे ते पाहण्याचा प्रयत्न कर. संकटे ही समस्या नसून ती संधी असतात, फक्त तुझी दृष्टी बदलायला हवी. सोमदत्तचे हे बोलणे मार्तंडाला खूप गोड वाटले, पण त्याच्या शब्दात एक अनामिक शक्ती होती जी मार्तंडाला धीर देत होती. त्याला जाणवले की सोमदत्त हा कोणी सामान्य प्रवासी नाही, तर त्याला या कठीण प्रसंगात मार्गदर्शन करण्यासाठी आलेला कोणीतरी श्रेष्ठ जीव असावा. मार्तंडाने सोमदत्तचे आभार मानले आणि घरी परतत असताना त्याच्या मनात आता भीतीऐवजी एक प्रकारचे कुतूहल निर्माण झाले होते. त्याला आता समजले होते की ग्रहणाची ही रात्र केवळ संकटांची नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची आणि सत्याचा शोध घेण्याची एक मोठी संधी आहे. मार्तंड घरी आला तेव्हा गावातील वातावरण हळूहळू बदलू लागले होते. ग्रहणाची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी लोकांची लगबग वाढली होती. कोणी घराची दारे घट्ट बंद करून घेत होते, तर कोणी अन्नाचे पदार्थ झाकून ठेवण्यात मग्न होते. मार्तंडने भैरवने दाखवलेल्या त्या कर्जरोख्यांची आठवण काढली आणि त्याचे मन पुन्हा अस्वस्थ झाले. तो आपल्या घराच्या पायरीवर बसून विचारात गढला असताना गावातील आनंदी नावाची एक अत्यंत वृद्ध स्त्री तिथून सावकाश चालत जात होती. आनंदी आजीला गावातील सर्वजण मान देत असत, कारण तिच्याकडे अनुभवाचा मोठा ठेवा होता. तिने मार्तंडचा उतरलेला चेहरा पाहिला आणि ती त्याच्या जवळ येऊन क्षणभर थांबली. तिने मार्तंडच्या खांद्यावर आपला थरथरता हात ठेवला आणि अतिशय गंभीर सुरात म्हणाली, बाळा मार्तंड, आजची रात्र भीतीची नाही तर धैर्याची आहे. एक जुनी गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा खग्रास चंद्रग्रहण लागते आणि चंद्र आपला रंग बदलून लाल होतो, तेव्हा त्या प्रकाशात पडलेली कोणतीही वस्तू आपले खरे रूप लपवू शकत नाही. त्या लाल प्रकाशात खोट्या गोष्टी जळून खाक होतात आणि जे सत्य आहे ते सोन्यासारखे चमकू लागते. निसर्ग आज तुला ते दाखवेल जे सामान्य डोळ्यांना कधीच दिसत नाही. फक्त तुझे लक्ष चंद्राच्या त्या बदलत्या छायेवर असू दे. आजीचे हे सूचक बोलणे ऐकून मार्तंडच्या मनात एक वीज चमकून गेली. त्याला वेधशास्त्री आणि सोमदत्त यांच्या गूढ शब्दांचा अर्थ आता थोडा थोडा उमजू लागला होता. त्याने घरात जाऊन भैरवने जबरदस्तीने त्याच्याकडे दिलेली ती कागदपत्रे बाहेर काढली. संध्याकाळचा मावळता प्रकाश त्या कागदांवर पडत होता. मार्तंडने ती कागदपत्रे अत्यंत लक्षपूर्वक तपासायला सुरुवात केली. त्याच्या लक्षात आले की त्या कागदांवरील वडिलांची स्वाक्षरी जरी खरी वाटत असली, तरी कागदाच्या एका कोपऱ्यात असलेली राजमुद्रेची खूण काहीशी अस्पष्ट आणि विचित्र दिसत होती. त्याने बारकाईने पाहिले असता त्याला एक धक्कादायक गोष्ट आढळली. ज्या तारखेला वडिलांनी हे कर्ज घेतल्याचे भैरव सांगत होता, त्या तारखेला त्याचे वडील एका रथाच्या स्पर्धेसाठी शेजारच्या राज्यात गेले होते हे मार्तंडला पक्के ठाऊक होते. त्याला आता खात्री पटली की भैरवाने केवळ खोट्या कागदपत्रांच्या जोरावर त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. आनंदी आजीने सांगितल्याप्रमाणे जर खग्रास ग्रहणाच्या लाल प्रकाशात या कागदांचे सत्य बाहेर येणार असेल, तर त्याला त्या क्षणाची वाट पाहावी लागणार होती. रथाची चाके जशी संकटाच्या चिखलात रुतली होती, तसे त्याचे आयुष्य या खोट्या कर्जात अडकले होते. पण आता त्याच्या हातात सत्याचा एक धागा लागला होता. त्याने ठरवले की विश्वनाथने सांगितलेल्या खजिन्यापेक्षा या कागदांमागचे रहस्य शोधणे त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. सुमती त्याला जेवणासाठी हाक मारत होती, पण मार्तंडचे डोळे मात्र आकाशातील त्या चंद्राकडे लागले होते, जो आता हळूहळू ग्रहणाच्या सावलीत शिरण्याची तयारी करत होता. रात्र हळूहळू गडद होऊ लागली होती आणि सोपानपूरच्या वेशीबाहेरील जंगलाचा रस्ता आता पूर्णपणे शांत झाला होता. मार्तंडने आपल्या मनातील भीती बाजूला सारली आणि हातात कंदील घेऊन तो त्या दाट झाडींच्या वाटेने सावधगिरीने चालू लागला. त्याच्या पाठीशी त्याच्या वडिलांचा स्वाभिमान आणि सुमतीची काळजी होती. तरीही त्या खोट्या कागदपत्रांचे सत्य शोधण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. जसा तो जंगलाच्या मध्यभागी पोहोचला तसा चंद्राच्या प्रकाशात एक विलक्षण बदल जाणवू लागला. चंद्र आता हळूहळू आपला तेजस्वी पांढरा रंग सोडून राखाडी होऊ लागला होता. अचानक मार्तंडला जवळच्याच एका झुडपातून विव्हळण्याचा आवाज आला. त्याने आपला कंदील त्या दिशेला नेऊन पाहिले असता तिथे एक अत्यंत देखणे पण जखमी झालेले हरिण पडलेले दिसले.
त्या हरणाच्या पायाला मोठी जखम झाली होती आणि त्याचे तेजस्वी डोळे जणू मार्तंडकडे मदतीची याचना करत होते. मार्तंडचे मन पाझरले. त्याने आपल्या रथावरील अनुभवातून आणि उपरण्याच्या सहाय्याने त्या हरणाची जखम घट्ट बांधली. काही क्षणांतच ते हरिण थोडे सावरले आणि उठून उभे राहिले. पण ते जंगलात पळून न जाता लंगडत लंगडत एका विशिष्ट दिशेला चालू लागले. ते हरिण वारंवार मागे वळून मार्तंडकडे पाहत होते, जणू त्याला आपल्या मागे येण्याचा स्पष्ट संकेत देत होते. मार्तंडाला सोमदत्तचे ते गूढ शब्द आठवले की निसर्ग कधीही कोणाचे नुकसान करत नाही, तो फक्त मार्ग दाखवतो. त्याने त्या हरणाचा पाठलाग सुरू केला आणि तो रस्ता हळूहळू अधिकच निर्जन आणि दाट होत गेला. शेवटी हरणाने त्याला अशा एका ठिकाणी आणले जिथे मानवी वावर जवळपास शून्य होता. समोर एक जुना, पडका आणि भव्य वाडा उभा होता, ज्याच्या भिंतींना आता रानवेलींनी पूर्णपणे वेढले होते आणि तिथले वातावरण अत्यंत भयावह वाटत होते. हरणाने मार्तंडला त्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणले आणि पाहता पाहता ते हरिण दाट झाडीत अदृश्य झाले. मार्तंडला आता जाणीव झाली की हे हरिण निव्वळ योगायोग नव्हता, तर चंद्रदेवाने त्याला या रहस्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेला एक अप्रत्यक्ष संकेत होता. वाड्याच्या आवारात पाऊल टाकताच त्याला वाऱ्याच्या झुळुकीसोबत कोणाची तरी पुजबुज ऐकू आली. चंद्रावर आता ग्रहणाची सावली अधिक गडद होऊ लागली होती आणि त्या बदलत्या अंधुक प्रकाशात मार्तंडाला वाड्याच्या एका जुन्या खिडकीतून काही सावल्या हालताना दिसल्या. त्याच्या अंगावर भीतीचा शहारा आला आणि त्याला समजले की तो ज्या सत्याच्या शोधात इथे आला आहे त्याभोवती धोक्याचे जाळे आधीच विणले गेले आहे. खग्रास ग्रहणाच्या या पहिल्या टप्प्यातच मार्तंडाला एका मोठ्या संकटाची चाहूल लागली होती. खग्रास चंद्रग्रहण आता आपल्या पूर्ण रूपाकडे झुकू लागले होते आणि आकाशातील चंद्राचा मोठा भाग काळ्या छायेत गडप झाला होता, ज्यामुळे सृष्टीवर एक गूढ आणि भयावह शांतता पसरली होती. मार्तंडने मोठ्या धैर्याने त्या जुन्या वाड्याच्या एका तुटलेल्या खिडकीतून आत डोकावले आणि तिथे मशालीच्या थरथरत्या प्रकाशात त्याला जे दृश्य दिसले त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. समोरच्या खोलीत व्यापारी भैरवचे काही सशस्त्र सैनिक अत्यंत सावधपणे उभे होते आणि त्यांच्या मध्यभागी उभा होता मार्तंडचा जीवाभावाचा मित्र विश्वनाथ. विश्वनाथच्या चेहऱ्यावर आता मैत्रीचा कोणताही ओलावा नव्हता, तर तिथे केवळ लोभ आणि कपट स्पष्टपणे दिसत होते. मार्तंडने श्वास रोखून त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा विश्वनाथ त्या सैनिकांना अतिशय थंडपणे सांगत होता की मार्तंडला मी इथपर्यंत खजिन्याचे आमिष दाखवून घेऊन येईन आणि एकदा का तो या वाड्यात अडकला की त्याच्यावर खोटा चोरीचा आळ घालून त्याला कायमचे संपून टाकू, म्हणजे भैराव शेठला त्याच्या घराचा ताबा सहज मिळेल आणि मार्तंडाचा कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही. मार्तंडला हे ऐकून धक्का बसला की ज्या मित्रावर त्याने आंधळा विश्वास ठेवला तोच त्याला मृत्यूच्या दारात धकलण्यासाठी भैरवाशी हातमिळवणी करून बसला होता. त्याला आता उमजले की विश्वनाथने दिलेले संपत्तीचे वचन हे केवळ एक आमिष होते आणि भैरवने बनवलेली ती कर्जाची खोटी कागदपत्रे या मोठ्या षड्यंत्राचाच एक भाग होती. ज्या खजिन्याबद्दल तो स्वप्न पाहत होता तो खजिना तिथे नव्हताच, तर तिथे केवळ त्याचा घात करण्याची योजना आखली गेली होती. चंद्राचा प्रकाश आता पूर्णपणे राखाडी झाला होता आणि वाड्यातील सावल्या अधिकच विक्राळ भासू लागल्या होत्या. मार्तंडला जाणीव झाली की तो एका भयानक सापळ्यात अडकला आहे, जिथे एकीकडे त्याचे प्राण घेण्यास टपलेले शत्रू होते आणि दुसरीकडे त्याचा सर्वात जवळचा मित्रच गद्दार निघाला होता. काळोखाच्या या भीषण छायेत मार्तंडला आता हे समजले होते की त्याला केवळ स्वतःचे प्राण वाचवायचे नाहीत, तर या लोकांचा खरा चेहरा सोपानपूरच्या लोकांसमोर आणणे आवश्यक आहे. पण एकटा रथचालक इतक्या सशस्त्र सैनिकांचा सामना कसा करणार, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. वाड्याच्या त्या अंधाड्या कोपऱ्यात लपून बसलेला मार्तंड एका भीषण धर्मसंकटात सापडला होता. त्याच्या एका बाजूला वडिलांवर असलेल्या खोट्या कर्जाचा आणि अपमानाचा कलंक होता, तर दुसऱ्या बाजूला समोर उभे असलेले क्रूर शत्रू आणि स्वतःच्या प्राणांचे भय होते. काळोखाच्या त्या छायेत श्वास रोखून धरलेला मार्तंड विचार करत होता की आपण येथून निमूटपणे पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवावा की आपल्या वडिलांचा स्वाभिमान परत मिळवण्यासाठी या संकटाचा सामना करावा. तो तिथेच खिळून राहिला आणि त्या सैनिकांच्या संभाषणाकडे कान देऊन राहिला. तेव्हाच भैरवाचा खास अंगरक्षक हसून म्हणाला, त्या बिचाऱ्या मार्तंडाला काय माहीत की त्याच्या वडिलांनी मरण्यापूर्वी व्याजासह पै भैरव शेठला परत केली होती, पण शेठने त्या जुन्या हिशोबाच्या वह्यात जाळून
फाडून टाकल्या आणि खोट्या सह्या करून ही नवीन कागदपत्रे तयार केली. हे ऐकताच मार्तंडाच्या अंगात रागाची एक लकेर उमटली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले. त्याला आता खात्री पटली होती की त्याचे वडील निर्दोष होते आणि त्यांचा प्रामाणिकपणाच आता त्याचा सर्वात मोठा आधार होता. विश्वनाथने मध्येच टोकले की वडिलांनी पैसे दिले असले तरी आता ते सिद्ध करायला मार्तंडकडे काहीच पुरावा नाही. म्हणूनच आज रात्री त्याला या वाड्यात संपवणे हीच आमची खरी योजना आहे. म्हणजे सोपानपूरच्या जमिनीचा हा मोठा तुकडा कायमचा शेठच्या घशात जाईल. मार्तंडाला जाणवले की सत्य त्याच्या समोर होते, पण ते जगासमोर आणण्याचा कोणताही मार्ग त्याला सुचत नव्हता. त्याने मनोमन आपल्या पित्याचे आणि चंद्रदेवाचे स्मरण केले. त्याला आता समजले होते की ही केवळ पैशांची लढाई नसून सत्याच्या विजयासाठी दिलेली ही एक मोठी परीक्षा आहे. तो ज्या मित्राला आपला सावली मानत होता तोच मित्र त्याच्या विनाशाचा आराखडा तयार करत होता. हे पाहून त्याचे हृदय पिळवटून निघाले. तरीही मार्तंडने धीर सोडला नाही. त्याला उमजले होते की जर तो आता घाबरून पळून गेला तर त्याच्या वडिलांचा प्रामाणिकपणा कायमचा या पडक्या वाड्याच्या भिंतींखाली गाडला जाईल. त्याने अत्यंत सावधपणे तिथेच थांबून या टोळीच्या पुढच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे ठरवले. चंद्र आता पूर्णपणे लाल झाला होता आणि वाड्यातील वातावरण अधिकच निगूढ झाले होते. पण मार्तंडच्या मनातील गोंधळ आता थांबला होता आणि त्याऐवजी एका ठाम निश्चयाने जागा घेतली होती. त्याला आता या षड्यंत्राचा पर्दाफाश करून सत्याचा प्रकाश सोपानपूरमध्ये पसरवायचा होता. मग त्यासाठी त्याला स्वतःच्या प्राणांची बाजी का लावावी लागेना? वाड्याच्या परिसरात काळोख आता पराकोटीला पोहोचला होता आणि आकाशातील तो शीतल चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत लुप्त होऊन एक गडद तांबूस रंगाचा गोळा भासू लागला होता. हीच ती खग्रास स्थिती होती जिथे निसर्ग आपले सर्वात गूढ आणि रौद्र रूप जगासमोर प्रकट करत होता. सोपानपूरचा तो रथचालक मार्तंड वाड्याच्या एका जीर्ण आणि अंधाळ्या कोपऱ्यात स्वतःला लपवून बसला होता. त्याचे हृदय धडधडत होते आणि मनात सुडाची आग भडकली होती. त्याला वाटत होते की याच क्षणी आत झेपावून त्या गद्दार विश्वनाथचा आणि भैरवाच्या क्रूर सैनिकांचा अंत करावा. पण परिस्थितीचे गांभीर्य त्याला रोखून धरत होते. अचानक त्याच्या पाठीमागून एक अतिशय शांत आणि आश्वासक आवाजाची झुळूक आली आणि कोणाचा तरी उबदार स्पर्श त्याच्या खांद्यावर जाणवला. त्याने दचकून मागे वळून पाहिले तर तिथे तोच रहस्यमय सोमदत्त उभा होता, ज्याच्या चेहऱ्यावर या काळोखातही एक अनामिक दैवी तेज झळकत होते. सोमदत्तने मार्तंडच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि अतिशय संयमित स्वरात तो म्हणाला, मार्तंड, उतावळेपणा हा दुर्बळांचा गुण आहे. खरा योद्धा तोच जो संकटाच्या केंद्रस्थानी राहूनही आपली बुद्धी स्थिर ठेवतो. आज चंद्रदेव स्वतःला काळोखात लपवून तुला हेच सांगत आहेत की अधर्माचा अंधार कितीही गडद झाला तरी सत्याचा कण शिल्लक असेल तर पहाट होणे अटळ आहे. तुला या सैनिकांशी तलवारीने नाही तर युक्तीने लढायचे आहे, कारण शारीरिक बळापेक्षा सत्याचा आवाका मोठा असतो. या वाड्याच्या जुन्या भिंती आणि चंद्राचा हा बदललेला प्रकाश तुला दिशा दाखवेल. फक्त आपल्या मनातील रागाचे रूपांतर धैर्यात कर. हा जो रक्ताळलेला प्रकाश तुला आकाशात दिसत आहे तो शत्रूच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी निसर्गाने रचलेली एक मोठी संधी आहे. त्याचा वापर करून या दुष्टांच्या पापांचा घडा लोकांसमोर फोडण्याची योजना आख. कारण देव तुला मार्ग दाखवू शकतो, पण त्या वाटेवर चालण्याचे सामर्थ्य तुला स्वतःच्या आत्मविश्वासातूनच निर्माण करावे लागेल. सोमदत्तच्या या बोलण्याने मार्तंडच्या अंगावर शहारे आले आणि त्याच्या मनात चाललेले विचारांचे काहूर शांत होऊन तिथे एका स्पष्ट ध्येयाने जागा घेतले. त्याला आता समजले होते की सोड घेणे हा पर्याय नाही, तर या अन्यायाचा मुळासकट नायनाट करणे हेच त्याचे कर्तव्य आहे. सोमदत्तने त्याला कोणतीही जादू करून दिली नाही किंवा शत्रूचा नाश केला नाही, पण त्याच्या शब्दांनी मार्तंडच्या बुद्धीला अशी धार चढवली की त्याला आता या गडद अंधारातही विजयाचा मार्ग लख्ख दिसू लागला होता. मार्तंडने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या पडक्या वाड्याच्या रचनेचा, तिथे असलेल्या आरशांचा आणि निसर्गाच्या या बदलत्या स्थितीचा कसा वापर करता येईल याचे गणित मांडायला सुरुवात केली. कारण सोमदत्त आता तिथून एका सावलीसारखा अदृश्य झाला असला तरी त्यांनी दिलेली प्रेरणा मार्तंडच्या मनात एका मशालप्रमाणे तेवत राहिली होती आणि आता तो रणांगणात उतरण्यासाठी सज्ज झाला होता. सोमदत्तच्या शब्दांनी मार्तंडच्या मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला होता आणि त्याने आता रडत बसण्याऐवजी लढण्याचा निश्चय केला. त्या जुन्या वाड्याच्या एका बाजूला अनेक वर्षांपासून पडलेले मोठे आरसे आणि काचेचे तुकडे धूळ खात पडून होते, ज्यांचा उपयोग एकेकाही वाडा उजळण्यासाठी केला जात असे.
मार्तंडने अत्यंत वेगाने आणि कोणताही आवाज न करता ते आरसे गोळा केले आणि वाड्याच्या अशा खिडक्यांसमोर लावले जिथून खग्रास ग्रहणाचा तो गडद तांबूस प्रकाश आत येत होता. त्याने आपल्या रथावरील उपरण्याचा वापर करून आरशांवरील धूळ झटकली, ज्यामुळे चंद्राचा तो रक्ताळलेला प्रकाश परावर्तित होऊन एका विशिष्ट बिंदूवर केंद्रित झाला. जसा तो प्रकाश वाड्याच्या मुख्य दालनात पडला तसा तिथे एक अद्भुत आणि काहीसा भयावह देखावा तयार झाला. आरशांच्या विशिष्ट कोनामुळे तो लाल प्रकाश हवेत एका भव्य आणि दिव्य आकृतीसारखा दिसू लागला, जो पाहणाऱ्याला जणू एखादी देवता प्रकट झाल्याचा भास करून देत होता. याच वेळी मार्तंडने वाड्याच्या घुमटाकार छताचा वापर करून आपला आवाज खोल आणि पहाडी बनवला आणि गर्जना केली, अधर्म करणाऱ्यांनो सावध व्हा, आज निसर्गाचा न्याय होणार आहे. विश्वनाथ आणि भैरवाचे सैनिक, जे आधीच ग्रहणाच्या त्या लाल रंगामुळे मनातून धास्तावले होते, त्यांनी जेव्हा तो भयानक लाल प्रकाश आणि घुमणारा आवाज ऐकला तेव्हा त्यांची गाळण उडाली. त्यांना वाटले की त्यांच्या पापांमुळे खरोखरच एखादी दैवी शक्ती प्रकट झालीये आणि आता त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही. विश्वनाथ तर भीतीपोटी जमिनीवर कोसळला आणि ओरडू लागला की त्याला माफ करा, त्यांनी लोभापायी आपल्या मित्राशी गद्दारी केली आहे. मार्तंडने या संधीचा फायदा घेऊन त्या दालनातील मशाली विझवल्या, ज्यामुळे तो परावर्तित झालेला लाल प्रकाश अधिकच उठावदार दिसू लागला आणि त्या सैनिकांमध्ये पळापळ सुरू झाली. प्रत्येक आरशातून परावर्तित होणारा तो तांबूस प्रकाश जणू एका दिव्य शक्तीचे नेत्र असल्यासारखा त्या गुन्हेगारांवर रोखला गेला होता, ज्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढळले. मार्तंडने कोणत्याही शस्त्राचा वापर न करता केवळ निसर्गाचा आणि बुद्धीचा वापर करून शत्रूच्या मनात दहशतीचे साम्राज्य निर्माण केले होते. त्याला आता समजले होते की जेव्हा एखादा माणूस सत्याच्या बाजूने असतो तेव्हा निसर्गही त्याला साथ देण्यासाठी अशा प्रकारे उभा राहतो की मोठमोठ्या सेनांनाही माघार घ्यावी लागते. हा तोच क्षण होता जेव्हा मार्तंडने आपल्या योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी पावले उचलली आणि त्या गुन्हेगारांना स्वतःच्याच कर्माची शिक्षा मिळवून देण्याची तयारी केली. त्या जुन्या आणि पडक्या वाड्याच्या भव्य दालनात पसरलेला तो रक्ताळलेला तांबूस प्रकाश आणि आरशांच्या किमयेमुळे तयार झालेली ती अक्राळ विक्राळ सावली पाहून सोपानपूरचा तो मातब्बर व्यापारी भैरव आणि त्याच्या सोबतीला असलेला गद्दार मित्र विश्वनाथ यांचे धाबे पुरते दणाणले होते. कारण ज्या अंधाराचा फायदा घेऊन ते मार्तंडाचा बळी देणार होते, त्याच अंधाराने आज त्यांच्याच पापकर्माचा आरसा त्यांच्यासमोर धरला होता. मार्तंडाने आपल्या बुद्धीच्या जोरावर निसर्गाच्या या खग्रास स्थितीचा असा काही वापर केला होता की त्या दालनातील प्रत्येक दगड आणि प्रत्येक कोपरा जणू त्यांच्या गुन्ह्यांची साक्ष देत ओरडत आहे असा भास त्यांना होऊ लागला. भैरव, जो स्वतःला खूप शक्तिशाली समजत होता, तो आज त्या लाल प्रकाशात भीतीने थरथर कापत जमिनीवर गुडघे टेकून बसला होता आणि त्याला वाटत होते की साक्षात यमराज किंवा एखादी कोपिष्ठ देवता त्या प्रकाशाच्या रूपात त्याला शिक्षा देण्यासाठी प्रगट झाली आहे. याच भीषण वातावरणात मार्तंडने आधीच लावलेल्या योजनेनुसार गावातील वेधशास्त्री, ग्रामप्रमुख आणि काही प्रतिष्ठित नागरिकांना गुपचूप संदेश पाठवून तिथे बोलावून घेतले होते, जे वाड्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या अंधाळ्या गॅलरीत उभे राहून हा सर्व प्रकार निमूटपणे पाहत होते आणि ऐकत होते. भैरव भीतीने इतका व्याकुळ झाला की त्याच्या तोंडून आपोआप सत्याचे शब्द बाहेर पडू लागले. तो जोरात ओरडून सांगू लागला की मला वाचवा, मी मान्य करतो की मार्तंडाच्या वडिलांनी त्यांचे सर्व कर्ज फेडले होते. मी केवळ त्यांच्या रथाची जमीन बळकावण्यासाठी आणि सोपानपूरमधील आपला वचक वाढवण्यासाठी ती खोटी कागदपत्रे बनवली होती. विश्वनाथलाही मी सोन्याच्या मोहाने आपल्या बाजूला वळवून घेतले होते, जेणेकरून मार्तंडाचा कायमचा काटा काढता येईल. पण या चंद्रदेवाच्या कोपापासून मला वाचवा. त्याचे हे शब्द ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या वेधशास्त्रींच्या आणि ग्रामप्रमुखांच्या चेहऱ्यावर रागाचा आणि आश्चर्याचा भाव उमटला. कारण ज्या भैरवला ते एक सज्जन व्यापारी समजत होते, त्याचा इतका क्रूर चेहरा आज या खग्रास ग्रहणाच्या रात्री त्यांच्यासमोर उघडा पडला होता. विश्वनाथही आता बचावाचा कोणताही मार्ग उरला नाही हे पाहून रडू लागला आणि त्याने मार्तंडाच्या पायावर लोळण घेत आपल्या गद्दारीची कबुली दिली. तो म्हणाला की त्याच्या गरिबीने त्याला इतके अंधळे केले होते की त्याने आपल्या जीवाभावाच्या मित्राच्या रक्ताचा सौदा केला, पण त्याला आता आपली चूक उमजली होती. मार्तंडाने मात्र कोणताही आवेश न दाखवता शांतपणे त्या आरशांच्या समोरून बाजूला सरकून स्वतःला प्रकट केले आणि त्या तांबूस प्रकाशात उभे राहून तो म्हणाला की भैरव शेठ, देव कधीच कुणाला मारायला येत नाही, तो फक्त माणसाला त्याच्या कर्माच्या आरशासमोर उभे करतो. आज चंद्रदेवाने स्वतःला झाकून घेऊन तुम्हाला तुमचाच अंधार दाखवला आहे आणि आता तुमचा न्याय सोपानपूरची जनता आणि हे वेधशास्त्री करतील. त्याच क्षणी वेधशास्त्री आणि गावातील इतर मंडळी पुढे आली.
ज्यामुळे भैरव आणि विश्वनाथला समजले की त्यांचे संपूर्ण षड्यंत्र आता जगासमोर आले आहे आणि त्यांच्या वाचण्याची कोणतीही आशा उरलेली नाही. वेधशास्त्रींनी अत्यंत गंभीरपणे सांगितले की ज्याने रथाच्या चाकांना चिखलात रुतवण्याचा प्रयत्न केला तो आज स्वतःच आपल्या कर्माच्या गाळात रुतला आहे आणि आता या पापांचे प्रायश्चित्त त्यांना कायद्यानुसार आणि सामाजिक बहिष्काराच्या स्वरूपात भोगावे लागेल. मार्तंडच्या वडिलांवरील तो खोटा कलंक आज त्या खग्रास ग्रहणाच्या रात्री पूर्णपणे पुसला गेला होता आणि सत्याचा विजय झाला होता. पण मार्तंडाला याचे श्रेय स्वतःकडे घ्यायचे नव्हते. त्याला माहीत होते की हा केवळ निसर्गाचा आणि त्याने दाखवलेल्या संकेतांचा विजय होता. वाड्यातील तो लाल प्रकाश आता हळूहळू बदलू लागला होता, कारण चंद्र आता पृथ्वीच्या सावलीतून बाहेर पडण्याच्या दिशेला झुकत होता. पण या 2 तासांच्या खेळाने सोपानपूरचा इतिहास आणि मार्तंडचे भविष्य कायमचे बदलून टाकले होते. भैरवच्या सैनिकांनीही आपली शस्त्रे खाली टाकली होती, कारण त्यांना समजले होते की ज्या सत्याच्या मागे साक्षात निसर्ग उभा आहे त्याविरुद्ध लढणे अशक्य आहे. मार्तंडाने आपल्या वडिलांच्या त्या खोट्या कागदपत्रांना तिथेच असलेल्या एका मशालीच्या ज्वालांमध्ये अर्पण केले, कारण आता पुराव्यापेक्षाही मोठी साक्ष सर्वांसमोर आली होती. त्याने सुमतीच्या त्या स्वप्नाचा आणि सोमदत्तच्या मार्गदर्शनाचा विचार केला आणि त्याला जाणवले की जीवनातील सर्वात मोठे ग्रहण हे अज्ञानाचे असते, जे एकदा सुटले की सत्याचा प्रकाश आपोआप सर्वत्र पसरतो. त्या रात्रीच्या शांततेत आता भीती नव्हती, तर एक प्रकारचे समाधान होते आणि मार्तंडला आपल्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाल्याचा आनंद होत होता. सोपानपूरच्या या ऐतिहासिक घटनेची चर्चा आता युगानुयुगे केली जाणार होती, जिथे एका साध्या रथचालकाने आपल्या बुद्धीने आणि धैर्याने अधर्माचा पराभव केला होता. सोपानपूरचा तो प्रामाणिक रथचालक मार्तंड त्या जुन्या वाड्याच्या दालनात उभा असताना आकाशातील खगरास ग्रहणाची ती गडद तांबूस छटा आता हळूहळू विरळ होऊ लागली होती आणि चंद्रदेव आपल्या मूळ शीतल धवल प्रकाशात परतण्याची चिन्हे दिसू लागली होती. वाड्याच्या खिडक्यांमधून येणारा तो रक्ताळलेला प्रकाश आता हळूहळू रुपेरी किरणांमध्ये बदलत होता, जणू निसर्ग स्वतः या सत्याच्या विजयावर आपली मोहर उमटवत होता. मार्तंडाने पाहिले की ज्या भैरवाच्या दरारा आणि संपत्तीसमोर संपूर्ण गाव एकेकाळी मान झुकवत असे, तो आज एका साध्या कागदाच्या कपट्यासारखा विस्कटला होता आणि त्याचे अस्तित्व धुळीला मिळाले होते. ग्रामप्रमुखांनी आणि वेधशास्त्रींनी अत्यंत कठोर निर्णय घेत भैरवाला तत्काळ गावाच्या कोठडीत नेण्याचे आदेश दिले आणि त्याची सर्व अनधिकृत संपत्ती जप्त करून ती गरिबांच्या कल्याणासाठी वापरण्याचे जाहीर केले. मार्तंडाचा तो गद्दार मित्र विश्वनाथ, ज्याने केवळ सुवर्णाच्या लोभापायी आपल्या मैत्रीचा गळा घोटला होता, तो आता पश्चातापाच्या अग्नीत होरपळत होता. त्याने मार्तंडाच्या हातांना घट्ट धरून रडत रडत माफी मागितली, पण मार्तंडाच्या नजरेत आता त्याच्यासाठी राग नव्हता, तर फक्त एक अगाध शांतता होती. मार्तंडाला जाणीव झाली होती की ज्या संपत्तीसाठी विश्वनाथने स्वतःचा आत्मा विकला, ती संपत्ती आज त्याला वाचवू शकली नाही, उलट तीच त्याच्या विनाशाचे कारण ठरली होती. वेधशास्त्री मार्तंडजवळ आले आणि त्यांनी त्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवून सांगितले की मार्तंड, आज तू केवळ तुझ्या वडिलांवरील खोटा डाग पुसला नाहीस, तर तू सोपानपूरच्या मातीला अन्यायाच्या जोखडातून मुक्त केले आहेस. तुझे हे धैर्य आणि तुझी ही बुद्धी भविष्यात अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल. मार्तंडने अत्यंत नम्रतेने त्यांचे आशीर्वाद घेतले, पण त्याच्या मनात आता कोणत्याही मोहाचे स्थान उरले नव्हते. भैरवने त्याच्याकडे असलेली सर्व धनदौलत देऊन आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, पण मार्तंडने त्या संपत्तीला शिवण्यासही नकार दिला. त्याला समजले होते की जीवनातील सर्वात मोठी संपत्ती ही सोन्याच्या मोहरांमध्ये नसून रात्री शांत झोप देणाऱ्या स्वच्छ चारित्र्यात आणि वडिलांच्या मिळवलेल्या उज्ज्वल नावामध्ये आहे. जसा जसा चंद्राचा प्रकाश अधिक स्वच्छ होत गेला, तसतसे मार्तंडाच्या मनातील सर्व शंकांचे मळभही दूर झाले. त्याला त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले की ही संपूर्ण घटना म्हणजे केवळ एक योगायोग नव्हता, तर चंद्रदेवाने खग्रास ग्रहणाच्या निमित्ताने घडवून आणलेला एक मोठा बदल होता. त्याने पाहिले की ज्या आरशांच्या सहाय्याने त्याने तो आभास निर्माण केला होता, त्या आरशांवर आता चंद्राचा शुभ्र प्रकाश पडून ते सोन्यासारखे चकाकत होते. जणू काही निसर्ग त्याला सांगत होता की सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण त्याचा शेवट नेहमीच तेजस्वी असतो. मार्तंडाने त्या वाड्याचा त्याग केला आणि तो आपल्या घराच्या दिशेने चालू लागला. तेव्हा त्याच्या पावलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्याला आता कोणासमोरही मान झुकवण्याची गरज नव्हती आणि कोणाच्याही खोट्या धमक्यांची भीती उरली नव्हती.
वाटेत त्याला पुन्हा एकदा त्या जंगलातील शांतता जाणवली. पण ही शांतता आता भयावह नव्हती, तर ती अत्यंत मंगलमयी वाटत होती. त्याने आकाशाकडे पाहिले. चंद्र आता पूर्णपणे मोकळा झाला होता आणि त्याची चांदणी सोपानपूरच्या प्रत्येक घराला उजळत होती. मार्तंडाला वाटले की त्याचे वडील आभाळातून त्याच्याकडे पाहून कौतुकाने हसत आहेत आणि त्यांना मिळालेल्या या न्यायामुळे त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभली आहे. त्याला आता खजिन्याची हाव नव्हती, कारण त्याला हे उमजले होते की सोमदत्तने सांगितल्याप्रमाणे देव फक्त दिशा दाखवतो, पण त्या दिशेने चालताना लागणारे आत्मबळ हे माणसाला स्वतःच मिळवावे लागते. या खग्रास ग्रहणाने मार्तंडला केवळ एक रथचालक न ठेवता त्याला एक असा माणूस बनवले होते ज्याने काळोखाशी झुंज देऊन प्रकाशाची किंमत ओळखली होती. सोपानपूरच्या इतिहासात ही रात्र सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार होती, कारण या रात्री एका सामान्य माणसाने निसर्गाच्या संकेतांना समजून घेऊन अधर्माचा प्रचंड डोंगर पोखरून काढला होता. मार्तंड आपल्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचला तेव्हा त्याला समोर सुमती उभी दिसली, जिच्या डोळ्यात आता भीतीचे स्वप्न नव्हते, तर विजयाचे आणि विश्वासाचे तेज होते. तिने त्याला पाहिले आणि तिला समजले की तिचा पती केवळ घरी परतला नाही, तर तो एका मोठ्या युद्धाचा विजेता बनून परतला आहे. मार्तंडने सुमतीला पाहिले आणि एक खोल श्वास घेतला. त्याला आता जीवनाचे खरे सार्थक उमजले होते. संपत्ती ही येते आणि जाते, पण दिलेला शब्द आणि जपलेला स्वाभिमान हा खग्रास ग्रहणाच्या अंधारातही कधीच मावळत नाही. हेच या रात्रीचे सर्वात मोठे सत्य होते. त्याने आपल्या हातातील ती मशाल विझवून टाकली, कारण आता बाहेर आणि त्याच्या मनातही चंद्रदेवाचा शीतल आणि निर्मळ प्रकाश पूर्णपणे पसरला होता, ज्याने त्याच्या आयुष्यातील सर्व काळोख कायमचा नष्ट केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सोपानपूरची ती पहाट काही वेगळीच होती. जणू निसर्गाने स्वतःला खग्रास ग्रहणाच्या त्या भीषण काळोखातून बाहेर काढून एका नवीन चैतन्याने नाहू घातले होते. सूर्याची पहिली कोवळी किरणे जेव्हा मार्तंडाच्या घराच्या अंगणात पडली, तेव्हा त्या प्रकाशात एक वेगळीच शुद्धता आणि शांतता जाणवत होती, जी गेल्या अनेक वर्षात सोपानपूरच्या मातीने अनुभवली नव्हती. मार्तंड पहाटेस उठून आपल्या रथापाशी गेला. त्याने पाहिले की रथाची चाके चिखलातून बाहेर काढली गेली होती आणि त्याचे घोडेही एका अनामिक उत्साहाने खिंकाळत होते, जणू त्यांनाही रात्रीच्या त्या विजयाची चाहूल लागली होती. गावात सर्वत्र केवळ मार्तंडाच्या धैर्याची आणि त्या खग्रास रात्री घडलेल्या चमत्काराची चर्चा सुरू होती. लोक एकमेकांना सांगत होते की कसा एका साध्या रथचालकाने आपल्या बुद्धीच्या जोरावर बलाढ्य भैरवाचा आणि फसव्या विश्वनाथचा पर्दाफाश केला. मार्तंडच्या मनात मात्र विजयाचा कोणताही अहंकार नव्हता, तर तिथे केवळ एक अगाध कृतज्ञता होती, जी त्याला वारंवार त्या रहस्यमय सोमदत्तची आठवण करून देत होती. त्याने ठरवले की रथाचे काम सुरू करण्यापूर्वी एकदा त्या वडाच्या झाडापाशी जाऊन सोमदत्तला भेटावे आणि त्याचे मनापासून आभार मानावे, कारण सोमदत्तने दिलेली ती दिशाच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती ठरली होती. मार्तंड जेव्हा त्या जुन्या वडाच्या झाडापाशी पोहोचला तेव्हा तिथे त्याला सोमदत्त दिसला नाही. तिथली जागा अगदी स्वच्छ होती आणि तिथे फक्त एक विलक्षण सुवास दरवळत होता. त्याने आजूबाजूला खूप शोधले, वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक गावकऱ्याला विचारले, पण कोणालाही त्या शांत चेहऱ्याच्या प्रवाशाबद्दल काहीच माहिती नव्हती. जणू तो सोमदत्त केवळ त्या ग्रहणाच्या रात्री मार्तंडाला मार्ग दाखवण्यासाठीच कुठून तरी प्रकट झाला होता आणि आपले कार्य पूर्ण करून पुन्हा निसर्गात विलीन झाला होता. मार्तंड गोंधळलेल्या अवस्थेत वेदशास्त्रींच्या आश्रमात गेला आणि त्यांना विचारले की तो प्रवासी कुठे गेला असावा. तेव्हा वेदशास्त्रींनी शांतपणे हसून सांगितले की मार्तंड, सोमदत्त हा कुणी सामान्य प्रवासी नव्हता. तो चंद्रदेवाचा संकेत होता किंवा तुझ्या वडिलांच्या पुण्याईने तुझ्या मदतीला धावून आलेली एक दैवी शक्ती होती, ज्याने तुला शस्त्र न उचलता सत्याच्या मार्गाने लढायला शिकवले. लक्षात ठेव, जेव्हा माणूस स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून सत्यासाठी उभा राहतो, तेव्हा निसर्ग स्वतः मार्गदर्शक बनून त्याच्या पाठीशी उभा राहतो. वेदशास्त्रांचे हे बोलणे ऐकून मार्तंडाच्या डोळ्यात पाणी आले. त्याला आता उमजले होते की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे खग्रास ग्रहण हे भीती आणि संशयाचे होते, जे आता कायमचे सुटले होते. भैरव आणि विश्वनाथ यांना आता गावाने वाळीत टाकले होते आणि कायद्याने त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली होती. पण मार्तंडने त्यातील एकही पैसा स्वीकारला नाही. त्याने आपले रथ चालवण्याचे साधे आयुष्यच पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला समजले होते की कष्टाची भाकरी ही जगातील कोणत्याही खजिन्यापेक्षा अधिक गोड असते. सुमती आता अत्यंत आनंदी होती. तिचे ते भीषण स्वप्न आता एका सुखद सत्यात बदलले होते आणि तिने मार्तंडला सांगितले की आजपासून आपला रथ केवळ लोकांना त्यांच्या स्थळी पोहोचवणार नाही, तर तो सोपानपूरच्या गौरवाचे प्रतीक असेल. मार्तंडने आपल्या रथाच्या जूवर हात ठेवला आणि आकाशाकडे पाहिले, जिथे दिवसाचा सूर्य तळपत होता, पण त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही तो रात्रीचा खग्रास चंद्रच होता,
ज्याने त्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवला होता. त्याने विचार केला की आयुष्य हे सुद्धा एका ग्रहणासारखेच असते, जिथे अधर्माची आणि संकटांची छाया काही काळासाठी सुखाला झाकून टाकते, पण जर मनात धैर्याचा दिवा तेवत असेल तर त्या छायेतून बाहेर पडणे नक्कीच शक्य असते. सोपानपूरच्या प्रत्येक घराघरात आता ही कथा सांगितली जात होती, जिथे देव कोणत्याही पूजेने किंवा बलिदानाने नव्हे तर केवळ शुद्ध भावनेने आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या भक्ताला सहाय्य करतो, हे सिद्ध झाले होते. मार्तंडने आपल्या रथाचे लगाम हातात घेतले आणि एका नव्या जिद्दीने प्रवासाला सुरुवात केली. त्याच्या मनात आता कोणताही गोंधळ नव्हता, तर तिथे फक्त एक स्पष्ट विचार होता की जो स्वतःला ओळखतो त्याला जगात कोणतेही संकट हरवू शकत नाही. कथेचा शेवट हा केवळ अन्यायाचा नाश होऊन झाला नाही, तर तो एका सामान्य मानवाच्या आत्मिक जागृतीतून झाला होता, ज्याने काळोखाशी झुंज देऊन स्वतःच्या अस्तित्वाचा आणि सत्याचा शोध घेतला होता. त्या दिवशी सोनपूरच्या वेशीबाहेरून जाताना मार्तंडला असे वाटले की वारेसुद्धा सोमदत्ताच्या त्याच शांत सुरात काहीतरी गुणगुणत आहेत. जणू निसर्ग त्याला आशीर्वाद देत होता की तुझे आयुष्य यापुढे नेहमीच अशा सत्याच्या प्रकाशाने उजळलेले राहो. खगरात चंद्रग्रहणाची ती रात्र आता केवळ एक खगोलीय घटना उरली नव्हती, तर ती सोनपुरासाठी एक आध्यात्मिक क्रांती ठरली होती, जिच्यामुळे संपूर्ण गावाची दृष्टी बदलली होती आणि लोकांचा माणुसकीवरचा विश्वास अधिकच दृढ झाला होता. मार्तंडने रथाची चाके फिरवायला सुरुवात केली आणि सोपानपूरच्या मातीतून उडालेली ती धूळ सुद्धा जणू विजयाचा गुलाल असल्यासारखी हवेत उडू लागली, ज्याने एका नव्या युगाची नांदी दिली होती. खरोखरच देव व्यवहारी नाही तर परिवर्तनशील असतो, हे मार्तंडच्या या जीवन प्रवासातून पूर्ण जगाला समजले होते. आणि आता त्याच्या आयुष्यात कधीही कोणत्याही अंधाराची भीती उरली नव्हती, कारण त्याच्या अंतर्मनात सत्याचा सूर्य कायमचा तळपू लागला होता. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी मार्तंडची ही खगरात चंद्रग्रहण कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर ही गोष्ट तुम्हाला मनात स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबायला विसरू नका. चंद्रदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि सत्याचा प्रकाश तुमच्या आयुष्यात कायम उजळत राहो, ही सदिच्छा. धन्यवाद आणि भेटूया पुढच्या एका नवीन कथेत. रामकृष्ण हरी. ॐ श्रां श्रीं श्रौं सः चन्द्रमसे नमः. ॐ क्षीरपुत्राय विद्महे अमृतत्वाय धीमहि तन्नो चन्द्रः प्रचोदयात्. स्वस्ति अस्तु. शुभं भवतु. धनं धान्यं बहुपुत्रलाभम् अस्तु.